जाड स्त्रियांनी उंच आणि बारीक कसं दिसावं आणि स्लिम कसं दिसावं, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच असाल. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. साडीचे फॅब्रिक. आता साडीचे फॅब्रिक कशी निवडावे, तर जी स्मूथ आणि हलक्या कपड्याच्या साड्या असतात त्या साड्या नक्कीच निवडल्या पाहिजे, जेणेकरून हलक्या कपड्यामध्ये येतात जॉर्जेट, क्रेप्स, सिफॉन, ऑर्गेन्झा अशा प्रकारच्या साड्या, म्हणजे अंगाला असं चिपकून जाईल अशा प्रकारच्या साड्या निवडल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्लिम नक्कीच दिसाल आणि नाजूक नक्कीच दिसाल. आणि तुम्ही कशा प्रकारच्या साड्या अवॉइड केल्या पाहिजे, जे मला अशा फुलून जाईल, म्हणजे खूप काटापदराच्या साड्या, अशा फॅब्रिकच्या साड्या नक्कीच तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते साड्या तुम्ही वेअर कराल तर तुम्ही नक्कीच, तुम्ही जाड आहे तर ते आणखी जास्त जाड दिसाल. तर तुम्ही कडक कापडच्या साड्या अवॉइड करा आणि स्मूथ, हलक्या आणि अंगाला अशा चिपकून जाईल अशा साड्या नक्कीच निवडल्या पाहिजे. नेक्स्ट आहे छोटी प्रिंट साड्या. आता साड्यामध्ये फॅब्रिकमध्ये स्मूथ हलक्या कपड्याच्या साड्यामध्ये प्रिंट्स येतात, मोठ्या प्रिंट्स येतात आणि छोट्या प्रिंट्स येतात. तर छोट्या प्रिंटच्या साड्या तुम्ही नक्कीच निवडल्या पाहिजे. छोट्या प्रिंट्समध्ये तर तुम्ही छोट्या प्रिंटच्या साड्या निवडल्या तर तुम्ही वेअर केल्या तर तुम्ही तुमचं वय कमी दिसेल आणि तुम्ही बारीक नक्की दिसाल छोट्या प्रिंटच्या साड्या. आणि मोठ्या प्रिंट आणि खूप गजगज प्रिंट असेल तर खूप साऱ्या प्रिंट्स असेल अशा साड्या तुम्ही अवॉइड करा आणि छोट्या आणि एक दोन प्रिंट असलेल्या साड्या नक्कीच निवडल्या पाहिजे. नेक्स्ट आहे स्मॉल बॉर्डर आणि बॉर्डरलेस साड्या नक्कीच निवडल्या. आता साड्यामध्ये खूप सारे बॉर्डर येतात, खूप मोठी बॉर्डर येतात, छोटी बॉर्डर येतात. आता तुम्ही सिल्क साड्यामध्ये पण येतात मोठे. तुम्ही सिल्क साड्या तुम्ही वेअर करत असाल तर सिल्क साड्या ही तो सॉफ्ट राहतात आणि काठापदरामध्ये पण सिल्क साडी येतात. तर त्या साड्यामध्ये काय होतात की मोठ्या काठ येतात, छोट्या काठ येतात. तर तुम्ही छोट्या काठच्या साड्या नक्कीच निवडल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही छोटी काठची साडी निवडली तर नक्कीच तुम्ही बारीक दिसाल. कारण प्लेट्स आपण छोट्या पदरची जेवढी बॉर्डर राहील तेवढ्या पदरच्या तुम्ही बॉर्डर प्लेट्स करा, पल्लू करा तर नक्कीच तुम्ही बारीक दिसू शकाल. स्मूथ हलक्या कापडमध्ये बॉर्डर लेस पण येतात. बॉर्डर लेसच्या पण साड्या, म्हणजे बॉर्डर नसलेल्या साड्या तुम्ही घेऊ शकता आणि वेअर करू शकता. आणि कोणत्या साड्या तुम्ही अवॉइड करा, म्हणजे बॉर्डर खूप मोठ्या बॉर्डर असेल आणि खूप साऱ्या हात एवढी पंजा एवढी बॉर्डर असेल, नाहीतर मग याच्यापेक्षा जास्त मोठी असेल तर अशा प्रकारच्या साड्या, खूप मोठ्या असलेल्या बॉर्डर असलेल्या साड्या नक्कीच अवॉइड करा. आणि छोटी बॉर्डर आणि बॉर्डरलेस साड्या नक्कीच निवडू शकता. नेक्स्ट आहे ब्लाऊज. आता साडी आपण साडी सजेस्ट केली, कोणत्या प्रकारची साडी आपण वेअर केली पाहिजे, तर तुम्ही त्याच्यावरचे ब्लाऊज कसं वेअर करायचं. तर तुम्ही जाड असेल तर जाड स्त्रियांची दंडही जास्त असतातच, तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज अवॉइड करा आणि मेगा स्लीव असे दोन पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही अवॉइड करा. का बरं? कारण आपले स्लीवलेस आपण इथून इथपर्यंत राहते आपले स्लीवलेस, तर इथून इथपर्यंत आपले दंड हे जास्त दिसतात, तर तुम्ही आणखी लट्ट दिसाल. तर त्याच्यामुळे तुम्ही स्लीवलेसवाला ब्लाऊज अवॉइड करा. आणि मेगाबाईमध्ये पण सेम तसंच होते की मेगाबाई इथपर्यंत राहते आपली, आणि मेगाबाई इथपर्यंत राहते ना, आपले दंड हे थोडेसे बाहेर निघल्यासारखे होते आणि आपले दंड हे आणखी जाड दिसते, तर त्याच्यामुळे आपण आणखी जाड दिसू. तर तुम्ही मेगा स्लीव पण ब्लाऊज अवॉइड करा. आता कोणत्या पॅटर्नचे ब्लाऊज स्लीवलेस शिवलं पाहिजे, तर तुम्ही 3/4 स्लीव, एल्बोच्या खालपर्यंत येतात ते स्लीव, आणि फुल स्लीव अशा प्रकारचे ब्लाऊज नक्कीच निवडले पाहिजे आणि शिवले पाहिजे. आता लेटेस्ट ट्रेंड पण सुरू आहे की फुल स्लीवचा ब्लाऊज पण तुम्ही नक्कीच वेअर करू शकता आणि 3/4 स्लीवमध्ये. आता तुम्ही सिल्क साडी वेअर करत असाल, सिम्पल सिल्क साडी वेअर करत असाल तर तुम्ही छान असं वर्क करू शकता आणि थोडं हेवी वर्क द्या, जेणेकरून तुम्ही चार चौघामध्ये नक्कीच उठून दिसाल. आणि थोडं युनिक करा ब्लाऊजमध्ये, डिझायनर द्या. मी तुम्हाला एक सिम्पल सांगते एक्झाम्पल. तुमची सिंपल साडी असेल तर तुम्ही ब्लाऊज थोडा हेवी शिवा. हेवीमध्ये कसं की थोडा वर्क, थोडा डिझाईन टाका, युनिक डिझाईन टाका, अशा प्रकारचे ब्लाऊज शिवा. आणि तुमची साडी ही थोडीशी वर्कमध्ये असेल तर तुम्ही ब्लाऊज हा सिंपल ठेवा, म्हणजे सिंपल आणि वर्कमध्ये कॉम्बिनेशन कराल तर तुम्ही नक्कीच चार चौकामध्ये उठून दिसाल. आणि लास्ट टिप हा इम्पॉर्टंट टिप आहे आणि हे स्किप करा नको तुम्ही.
की तुम्ही पेटिकोट यूज करत असाल, पेटिकोटमध्ये काय होते की आपण कॉटन पेटिकोट हा यूज करतो. आता आधीपासून सुरू आहे पेटिकोट हा कॉटन यूज करायचा, पण मी तुम्हाला सांगते की कॉटन पेटिकोट हा अवॉइड करा. मुख्य जाड स्त्रियांनी काय होते की आपला पेटिकोट हा वॉल्यूम घेते कॉटन पेटिकोट, आणि आपण साडी वेअर केल्यानंतर आपण आणखी जाड दिसू. तर तुम्ही काय करा की तुम्ही कॉटन पेटिकोट हा अवॉइड करा आणि बॉडी शेपर हा यूज करा. तुम्हाला हायली रिकमेंड करते की बॉडी शेपर यूज करा, आणि बॉडी शेपरमध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. मी तुम्हाला बॉडी शेपर तुम्हाला परचेस करायचे असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, आणि नक्कीच चेकआउट करू शकता आणि परचेस पण करू. तर एवढे टिप्स आहे, एवढे टिप्स तुम्ही यूज करून आणि साडी वेअर करा, ब्लाऊज वेअर करा, पेटिकोट वेअर करा, तर नक्कीच तुम्ही बारीक नक्कीच दिसाल, नाजूक नक्कीच दिसाल आणि स्लिम नक्कीच दिसाल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. इथपर्यंत लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत, प्लीज सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी घेऊन येईल चांगले चांगले व्हिडिओज, टॉपिक्स. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.